एका बाजूला सरकार हजारो कोटी रुपयांची शेतकरी कर्जमाफी जाहीर करतं आणि दुसऱ्या बाजूला तो शेतकरी 2-3 वर्षांनी पुन्हा कर्जाच्या रांगेत उभा राहतो. मग कर्जमाफी खरंच शेतकऱ्यांना वाचवते की आपण वर्षानुवर्षे फक्त त्याच जखमेवर तात्पुरतं मलम लावत आहोत? आता आपल्यापैकी अनेकांना वाटेल कर्जमाफी झाली ना मग प्रश्न संपला. पण जर खरंच प्रश्न संपला असता तर महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा कर्जमाफी करण्याची वेळ आलीच नसती. थोडा विचार करा, तुमचं एखादं कर्ज कोणी पूर्ण फेडून दिलं तर तुम्ही 2 वर्षांनी पुन्हा त्याच कारणासाठी कर्ज घ्याल का? बहुतेक नाही. व शेतकऱ्यांच्या बाबतीत हे वारंवार का घडतं हीच गोष्ट मला या विचारात सर्वात जास्त खटकली. कारण प्रत्येक निवडणुकीत कर्जमाफी हा शब्द पुन्हा पुन्हा समोर येतो. प्रत्येक सरकार कर्जमाफीचं आश्वासन देतं आणि प्रत्येक वेळी असं सांगितलं जातं यावेळी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पण काही वर्षांनी आपण पुन्हा त्याच ठिकाणी उभे असतो. पुन्हा आंदोलनं, पुन्हा मागण्या, पुन्हा कर्जमाफी. म्हणजे प्रश्न असा आहे का की कर्जमाफी कमी पडते की आपण ज्या समस्येवर उपाय शोधतोय ती खरी समस्या नाहीच आहे? आणि इथूनच हा विषय फक्त शेतकऱ्यांचा राहत नाही, कारण या एका निर्णयासाठी सरकार हजार कोटी रुपये खर्च करतं. हे पैसे शेवटी आपल्या सगळ्यांच्या टॅक्स मधूनच जातात. म्हणून आजचा प्रश्न फक्त एवढाच नाही कर्जमाफी चांगली का वाईट, तर खरा प्रश्न असा आहे कर्जमाफी करूनही शेतकरी पुन्हा कर्जात का जातो? आणि याच उत्तरात लपलेले आहे या संपूर्ण व्यवस्थेची खरी गोष्ट. आता इथेच बहुतेक लोक 2 गटात विभागले जातात. पहिला म्हणतो कर्जमाफी झाली की प्रश्न संपला, तर दुसरा म्हणतो कर्जमाफी म्हणजे सरकारचे पैसे वाया घालवणे. पण थांबा, या दोघांपैकी कदाचित दोघेही पूर्णपणे बरोबर नाहीत. कारण आपण शेतकऱ्याला फक्त एका बातमीत पाहतो, मोर्चा निघाला, कर्जमाफी जाहीर झाली, विषय संपला. पण त्याच्या आयुष्यात दुसऱ्या दिवशी काय होतं हे आपण कधीच पाहत नाही. सकाळी तो पुन्हा शेतात जातो, पुन्हा पाऊस कधी येईल याची चिंता, पुन्हा खतांचे दर वाढलेले असतात, पुन्हा बियाण्यांचा खर्च, पुन्हा बाजाराची भीती. म्हणजे कर्जमाफी झाली पण त्याचं आयुष्य खरंच बदललं का? आणि मला वाटतं आपण इथे सर्वात मोठी चूक करतो. आपण समजतो कर्जमाफी म्हणजे समस्यांचा शेवट, पण खरं तर ती फक्त एक नवीन चक्राची सुरुवात आहे. आणि हे चक्र समजलं तर पुढचं सगळं चित्र बदलून जाईल. आता एक मिनिट, हे सगळं प्रत्यक्षात घडतं तरी कसं? समजा एक शेतकरी आहे, त्याने बँकेतून 2 लाखांचं पीक कर्ज घेतलंय. कारण त्याला बियाणे घ्यायचंय, खत घ्यायचंय, औषधं घ्यायचे, मजुरी द्यायचे. म्हणजे शेती सुरू करण्याआधीच त्याच्या डोक्यावर कर्ज बसलेलं असतं. आता सगळं छान झालं, पाऊस वेळेवर पडला, पीक चांगलं गेलं, बाजारभावही चांगला मिळाला तर ठीक. पण असं दरवर्षी होतं का? कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी रोग, तर कधी बाजारात भावच पडतो. आणि एका वर्षाची ही चूक पुढच्या वर्षी त्याच्या खिशातून जात नाही, ती थेट कर्जात जमा होते. मग सरकार कर्जमाफी जाहीर करतो, बँकेचं जुनं कर्ज मिटतं आणि आपल्याला वाटतं आता सगळं ठीक. पण पुढच्या हंगामात त्या शेतकऱ्याला पुन्हा बियाणे घ्यायचं असतं, पुन्हा खत, पुन्हा औषध, पुन्हा मजुरी, म्हणजे पुन्हा कर्ज. कारण शेती थांबत नाही, हंगाम थांबत नाही आणि खर्चही थांबत नाही. आणि इथेच सगळ्यात मोठा गैरसमज होतो. कर्जमाफी कर्ज संपवते, पण कर्ज निर्माण होण्याची कारणे संपवत नाही. आणि जोपर्यंत कारणे तिथेच आहेत तोपर्यंत हे चक्र पुन्हा आणि पुन्हा सुरूच राहणार. पण थांबा, हे कारण फक्त पाऊस नाही, फक्त बाजारभावही नाही, यामागे अजून काही मोठ्या गोष्टी आहेत ज्याबद्दल फार कमी चर्चा होते. पण इथेच एक गोष्ट लक्षात घ्या, आपण आतापर्यंत कर्जाबद्दल बोलत होतो, पण खरं तर प्रश्न कर्जाचा नाही, प्रश्न आहे उत्पन्नाचा. समजा तुमचा महिन्याचा पगार 50,000 रुपये आहे, पण तुमचा खर्च 60,000 आहे. आता कोणी तुमचं एका महिन्याचं कर्ज फेडलं तर पुढच्या महिन्यात काय होईल? पुन्हा 10,000 रुपयांची तूट, पुन्हा कर्ज. कारण तुमचा खर्च बदलत नाही आणि उत्पन्नही वाढत नाही. अगदी हेच अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत घडतं. एका बाजूला बियाण्यांचे दर वाढतात, खत महाग होतं, औषधांचाही खर्च वाढतो, डिझेल महाग होतं, मजुरी वाढते. पण जेव्हा पीक विकायची वेळ येते तेव्हा भाव मात्र आपल्या हातात नसतो. कधी चांगला, कधी खूपच कमी. म्हणजे खर्च ठरलेला नसतो, उत्पन्न अनिश्चित असतं आणि याच ठिकाणी कर्जाचा जन्म होतो. म्हणून कर्जमाफी या गोष्टीचं उत्तर नाही, ती फक्त थोडा श्वास घेण्यासाठी मिळालेला वेळ आहे. कारण पुढचा हंगाम सुरू झाला की सगळी गणित पुन्हा शून्यावर येतं. पुन्हा बियाणं, पुन्हा खत, पुन्हा खर्च आणि कधी कधी पुन्हा कर्ज. पण थांबा, इतकंच कारण असतं तर प्रत्येक शेतकरी कर्जात असायला हवा होता. मग
काही शेतकरी यशस्वी कसे होतात आणि काही कायम कर्जाच्या चक्रात का अडकतात, इथून या कथेचा सगळ्यात महत्वाचा भाग चालू होतो. आता एक गोष्ट लक्षात आली का? आपण आतापर्यंत एक प्रश्न विचारत होतो, कर्जमाफी द्यावी का नाही, पण कदाचित तोच चुकीचा प्रश्न आहे. खरा प्रश्न असा आहे, शेतकऱ्याला पुन्हा कर्ज घ्यायची वेळच काय येते? कारण जर प्रत्येक 2-3 वर्षांनी सरकारला पुन्हा कर्ज द्यावे लागत असेल तर याचा अर्थ आपण आजार बरा करत नाही तर फक्त ताप कमी करत आहोत. आणि तेच महाराष्ट्राची परिस्थिती थोडी वेगळी आहे. कारण आपल्या राज्यात लहान आणि अल्पउदार शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. जमीन कमी, उत्पन्न मर्यादित आणि एका खराब हंगामाचा फटका थेट संपूर्ण कुटुंबाला बसतो. म्हणून कर्जमाफी ही अनेकदा गरज बनते, पर्याय नाही. पण याच वेळी एक दुसरा प्रश्नही उभा राहतो. जर प्रत्येक वेळी सरकारच मदतीला येणार असेल तर व्यवस्थेत बदल कधी होणार? शेती अधिक फायदेशीर कधी होणार? शेतकऱ्याचं उत्पन्न स्थिर कधी होणार? कारण जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कर्जमाफी पुन्हा येईल, चर्चा पुन्हा होतील आणि पुन्हा हजारो कोटींचा खर्च होईल. पण मग यावर उपाय काय? सरकारने कर्जमाफी बंद करावी की ती सुरू ठेवावी? याच्यामधला काही तिसरा मार्ग आहे आणि माझ्या मते इथूनच या संपूर्ण चर्चेचा सर्वात महत्वाचा भाग सुरू होतो. पण इथे एक प्रश्न तुम्ही नक्की विचारू शकता, मी शेतकरी नाही मग मला याचं काय? आणि हा प्रश्न अगदी योग्य आहे. कारण कर्जमाफीचा परिणाम फक्त शेतकऱ्यापुरता मर्यादित राहत नाही, तो आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचतो. कसा? समजा सरकारने 1000 कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली. हे पैसे आकाशातून पडत नाहीत. सरकारला हे पैसे कुठून तरी आणावे लागतात. म्हणजे एका बाजूला रस्ते, दुसऱ्या बाजूला रुग्णालय, शाळा, सिंचन प्रकल्प, तिसऱ्या बाजूला कर्जमाफी. सरकारला यात प्राधान्य ठरवावं लागतं. पण याचा अर्थ असा अजिबात नाही कर्जमाफी चुकीची आहे. कारण जर एखादा शेतकरी खरंच अडचणीत असेल तर त्याला मदत मिळायलाच हवी. प्रश्न मदत द्यायचा का नाही हा नाही, तर प्रश्न असा आहे, दर काही वर्षांनी पुन्हा त्याच परिस्थितीत काय यावं लागतं? कारण कल्पना करा, घराच्या छताला गळती लागली आहे आणि प्रत्येक पावसात तुम्ही फक्त बादली ठेवत आहात. मला वाटतं कर्जमाफीची गोष्ट ही काहीशी अशीच आहे. ती तात्पुरती दिलासा देते, पण जोपर्यंत गळती कुठे आहे हे दुरुस्त होत नाही तोपर्यंत ही कथा पुन्हा आणि पुन्हा घडतच राहते. मग खरंच ही गळती आहे तरी कुठे आणि ती बंद करण्यासाठी नेमकं काय बदलायला हवं? आता एवढं सगळं बोललो, प्रश्न एकच उरतो, उपाय काय? प्रत्येक 2-3 वर्षांनी पुन्हा कर्जमाफी जाहीर करत राहायचं की ती पूर्णपणे बंद करायची? माझ्या मते या दोन्ही ठिकाणावर उत्तर नाही. कारण समजा एखादा शेतकरी खर्च अडचणीत आहे, त्याचं पीक गेलं, घर चालवणंही खूप कठीण झालं. अशा वेळी कर्जमाफी हा त्याच्यासाठी दिलासा ठरू शकतो आणि तो मिळायलाच हवा. पण जर प्रत्येक 5 वर्षांनी आपण पुन्हा त्याच शेतकऱ्याला त्याच कारणासाठी पुन्हा कर्जमाफी देत असू तर याचा अर्थ असा आहे की आपण मूळ प्रश्न अजून सोडवलेलाच नाही. खरं तर शेतकऱ्याला कर्जमाफीची गरजच पडणे, ही व्यवस्था तयार करणं हाच खरा उपाय आहे. कारण शेतकरी कर्जमाफी मागत नाही, तो स्थिर उत्पन्न मागतो. त्याला त्याच्या मालाचा योग्य भाव हवा असतो, वेळेवर पाणी हवं असतं, चांगलं बियाणं हवं असतं आणि उद्या पुन्हा कर्ज घ्यायला लागू नये एवढीच त्याची अपेक्षा असते. कर्जमाफी ही शेवटची मदत असली पाहिजे, पहिली नाही. कारण ज्या दिवशी शेतकऱ्याला स्वतःच्या मेहनतीवर सन्मानाने जगता येईल त्या दिवशी कर्जमाफी हा शब्द कदाचित आपोआप इतिहासात जाईल. तर या संपूर्ण व्हिडिओचा निष्कर्ष एका वाक्यात सांगायचा झाला तर कर्जमाफी ही चुकीची नाही, पण ती कायमस्वरूपी उपाय नाही. जेव्हा एखादा शेतकरी संकटात असतो तेव्हा त्याला मदतीची गरज असते, पण खरी जीत तेव्हाच होईल जेव्हा त्याला पुन्हा कर्जमाफीची गरजच पडणार नाही. कारण कोणताही शेतकरी आयुष्यभर कर्जमाफीवर जगायचं स्वप्न पाहत नाही, तर तो त्याच्या मेहनतीवर स्वाभिमानाने जगायचं स्वप्न पाहतो. आणि कदाचित आपणही कर्जमाफी जाहीर झाली की टाळ्या वाजवण्याऐवजी एक प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे, पुढच्या 5 वर्षांनी पुन्हा कर्जमाफीची गरज पडणार नाही यासाठी काय बदललं? कारण ज्या दिवशी या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळेल त्या दिवशी कदाचित कर्जमाफी हा शब्द बातम्यांमधून कायमचा गायब होईल. आता मला तुमचं मत जाणून घ्यायचंय. तुमच्या मते शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा उपाय कोणता? कर्जमाफी की शेतीच अशी फायदेशीर बनवणं जिथे कर्जमाफीची वेळच येणार नाही? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण कदाचित तुमच्या एका विचारातून या चर्चेला एक नवीन दिशा मिळू शकते.